पत्रकारांच्या प्रश्नासाठी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांचा इशारा. सेलू येथे आदर्श जिल्हा तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व अध्यक्षांचा मेळावा उत्साहात. दिनांक 1 फेब्रुवारी 2025. पत्रकारांच्या प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. अखेर सरकारने 2017 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा केला, पण प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, कारण या कायद्याचे नोटिफिकेशन निघाले नाही. पत्रकार संरक्षण कायद्यासह सरकार पत्रकारांच्या इतर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणार आहे, असा इशाराच परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी दिला. मराठी पत्रकार परिषद आयोजित रंगांना वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व अध्यक्षांचा मेळावा परभणी जिल्ह्यातील सेलू येथे SM देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या प्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, प्रमुख वक्ते तथा प्रसिद्ध निवेदक विशाल परदेशी, स्वागताध्यक्ष विनोद बोराडे, परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई जयपूरकर, डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, माजी नगराध्यक्ष हेमंत आढळकर यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले पत्रकार उपस्थित होते. राज्य सरकारने पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू केली, आरोग्य योजना सुरू केल्या, पण प्रत्यक्षात या योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी येत आहेत, असे सांगतानाच देशमुख म्हणाले, समाजाच्या पत्रकारांकडून मोठ्या अपेक्षा करतात, पण अडचणीच्या वेळात समाजाने देखील पत्रकारांच्या पाठीशी उभे राहावे अशी अपेक्षा असते. पत्रकारिता क्षेत्रात काम करताना माणसे जोडा. या प्रसंगी प्रमुख वक्ते विशाल परदेशी यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना माणसे जोडा असा सल्ला दिला. ग्रामीण भागातील पत्रकारांकडे जेवढी माहिती असते तेवढी शहरी भागातील पत्रकारांना नसते. चांगला फील्ड रिपोर्टर हा उत्तम अँकर होऊ शकतो. बेधडकपणे व्यक्त होण्यास प्राधान्य द्या. आयुष्यात आपल्याला जमिनीवर आणणारी माणसे असावी, तरच माणूस माणसात जाऊन उत्तम मिसळू शकेल. पत्रकारिता क्षेत्रात प्रत्येक क्षण स्पर्धेसारखा असतो आणि या स्पर्धेत आपण टिकणे हे गरजेचे आहे. पण आपण कोणतीही बातमी देताना शब्दांचे भान फार महत्त्वाचे आहे. घरातील महिला जेव्हा घर सांभाळते तेव्हाच पत्रकारितेचे व्यसन पूर्ण होऊ शकते. तसेच पत्रकारिता करताना आरोग्य जपणे फार महत्त्वाचे आहे. ब्रेकिंग न्यूज मिळवण्याच्या नादात नाही, ते धाडस करू नका. धाडस कोणत्या गोष्टीचे करावे हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. स्वतःला जपा, कुटुंबाला जपा, कारण आपले कुटुंब आहे तरच आपण आहोत, असेही परदेशी यांनी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचे स्वागत प्रसंगी स्वागताध्यक्ष विनोद बोराडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परभणी जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास यांनी, तर सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. आभार रेवन आप्पा साळेगावकर यांनी मानले. पुरस्कार प्राप्त पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय वसंतराव काने आदर्श पत्रकार संघ जिल्हा पुरस्कार अकोला जिल्हा पत्रकार संघाला देण्यात आला. तर आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार शहादा तालुका पत्रकार संघ नाशिक विभाग, कणकवली तालुका पत्रकार संघ कोल्हापूर विभाग, बुटीबोरी तालुका पत्रकार संघ नागपूर विभाग, सेलू तालुका मराठी पत्रकार संघ छत्रपती संभाजीनगर विभाग, पिंपरी चिंचवड तालुका पत्रकार संघ पुणे विभाग, उमरगा तालुका पत्रकार संघ लातूर विभाग, खामगाव प्रेस क्लब अमरावती विभाग, चिपळूण तालुका पत्रकार संघ कोकण विभाग यांना देण्यात आला.